नमस्कार मंडळी, आज आहे मराठी राजभाषा गौरव दिन। माझं नाव सोनाली निबंध कानेटकर, मी मूळची संगमेश्वरची आहे। आपण सर्व जाणताच की मराठी भाषेला अनेक बोलीभाषा आहेत, ज्या बोलीभाषांमुळे आपल्या मराठी भाषेचा गोडवा खूप वाढला आहे। संगमेश्वर आणि परिसरात विशिष्ट प्रकारची एक ग्रामीण बोलीभाषा बोलली जाते। आज ती सुद्धा कुठेतरी लोप पावत चालली आहे, पण खरं सांगायचं तर त्या भाषेत खूप गोडवा आहे, आपुलकी आहे आणि प्रेम आहे। आज ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी छोटासा एक संवाद संगमेश्वरी बोलीमध्ये तुमच्या समोर सादर करते। ता जल्ला सांगू काय, ता एक दिवस काय झाला, जावयाचा फोन आला, मामी मी दिवाळीला तिकडे येऊ काय? म्हणलं ये बाबा, पण दिवाळीत काय येतोस? तर म्हणला मामी आम्ही इकडे जे फटाके वाजवता ना मुंबईत, तर मला सगळं गावाकडे येऊन वाजवायचे। तुम्ही फक्त एक काम करा, सगळी आपली आजूबाजूची मंडळी आहेत ना त्यांना तुम्ही फक्त बोलवून ठेवा। म्हणलं कशाला बाबा? तर म्हणला ते फटाकडे वाजवणार आहे ते बघायला। म्हणलं बाय फटाकडे बघायला माणसांना बोलवू? पण म्हटलं बाय असू दे, जावई हाय त्याचं मन नको मोडाय। म्हटलं बाबा ये हो। आणि तो आला, सगळ्यांना बोलवून ठेवलं, बाबा या या जावई यायचा आहे, फटाकडे वाजवणार आहे। तर आला, गाडीवर उतराय गेला, तर ही एवढी बॅग पाठीवर लावलेली, एवढी चड्डी घातलेली। म्हटलं बाबा एवढंच घालून आलास? तर म्हणला मामी नाही एवढंच घालतात आमच्याकडे मुंबईत, तेवढ्या लांब चड्ड्या बिड्ड्या घालत नाहीत। मग घेतलं आणलंच तरी काय एवढं वज? तर म्हणला मामीनू सगळे फटाके आणलेत, भरपूर वाजवणार आहे, आज मनसोक्त फटाके वाजवणार आहे। म्हणलं भाई काय बाबा काय वाजव, पण जरा जीवाला सांभाळून हो। घरी आला, जेवला खाल्ला, सारखा आत बाहेर आपल्या फेऱ्या मारतोय। म्हटलं बाबा रे बस जरा एका जागी नीट। तर संध्याकाळ व्हायचे कधी आणि फटाके वाजवताय कधी, असं त्याचं झालेलं। संध्याकाळ झाली, सगळी मी सगळ्यांना बोलवून ठेवला होता हो की या या, टाइम नाही गावला तरी या, माझ्या जावयासाठी या। सगळी जण आली, आला। म्हटलं बाबा आता काय फटाक काय म्हणतोस दाखव तरी मला, काय काय आणलं साहित्य? तर म्हणला मामीनू हा लक्ष्मी बार, हा डबल बार, हा वेगळ्या वेगळ्या रंगांचं फुलबाजा, हा बाण तना असा जाता। म्हटलं बाबा तुझा बाण असा गेला तर आमच्या आडव्या बिडव्या जलतील, जरा बघून लाव हो। तर म्हणलं आता आधी खंचा लावतास? माणसं सगळी अशी बसलेली, माणसं आपली एकदा इकडे बघतायत एकदा इकडे बघतात, हा वाजवतो कधी काय त्या फटाकड्या? तर म्हणलं बाबा आता आधी काय लावतास? तर म्हणाला मामीनू आधी लावता डबल बार। बर, तो म्हणाला एकदा अजून मागून वाजतो, एकदा पुढून वाजतो आणि एकदा मागून वाजतो। म्हटलं मी येल्या वाजल ना नीट, इथं माझी काहीतरी फजिती करायचं। तर लावला तर जल्ला कसला नाहीच वाजला, तर फक्त फडचाच वाजला, मागचा काय वाजलाच नाही। तर म्हणला आता मी लावतो बाण। तर मी त्याला म्हणलं बाय लावशील कशात हे तुझं कांड? तर म्हणला बाटली बिटली। म्हटलं माझ्याकडे काय बाटल्या बिटल्या नाहीत बा, तू लाव का साध्याची पावशेरची बाटली आहे ती आणू काय? ते म्हणला नको मामी लांब लागते। म्हटलं ही नाही। त्यांना अशी पुरायला लागला ती कांडी जमिनीत। म्हटलं बाबा सर येईल तर हा असा वाकडा उभा राहिली ना, त्याचा तो वाकडा तसा त्याचा बाण वाकडा, ती परलान कसासा आणि पेटवला तर गेला की जुई जल्ला जो गेला तो त्या गावड्याच्या आडवीत। सगळी लोक धावतायत धावतात, मग थांबा धावताव कशाला? तर काय म्हणतात तर बाण खाय गेला तो बघता। म्हटलं मी यायला नव्हती, ती आडवी विजवा बाय खांदा बघताव, जल्ली जो फटाकडे वाजवतायत।